नमस्कार, मी प्रियांका नागदे. आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. मी खूप मोठी भरती आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. जवळजवळ 350 जागा आहेत. शेवटची तारीख इथे 27 डिसेंबर 2023 आहे आणि आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. इथे अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर पदाचे नाव कोणते कोणते आहेत, त्यानंतर इथे फी किती असणार आहे, वेतन, निवड प्रक्रिया काय आहे, ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, कोणतीही माहिती मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटून जाईल. सो आज जी आपण अपडेट बघणार आहोत, महाराष्ट्रामधून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आणि लाईक करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो माझ्याकडे PDF आहे, ऑफिशियल पेज आहे. आपण इथे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या ऑफिशियल पेजवरती आहे. तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहोत. आपण इथे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा बघणार आहोत. इथे ऑफिशियल पेज आहे. त्याच्यानंतर इथे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचे इथे हे लिंक दिलेले आहेत. रजिस्ट्रेशन लिंक आहे. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर इथे क्लिक करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन असेल तर इथे क्लिक करायचं आहे. सो क्लिक केल्यानंतर हे नवीन पेज ओपन होऊन जाणार आहे आणि ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुमचं हे पेज ओपन होऊन जाणार आहे. स्टार्टिंग डेट मी जसं सांगितलं आजपासून सुरुवात झालेली आहे 6 डिसेंबर 2023 आणि लास्ट डेट 27 डिसेंबर 2023 आहे. इथे नोटिफिकेशनसाठी क्लिक करू शकता तुम्ही आणि ते रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होऊन जाणार आहे. आपल्याकडे जी PDF आहे 23 पानी PDF आहे. आपण पूर्णपणे बघून घेऊयात. त्याआधी आपण हे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते बघून घेऊयात. ही पूर्ण नाव माहिती भरायची आहे तुम्हाला, जसं की मी सांगितलेलं आहे आधीच्या पण व्हिडिओजमध्ये. इथे जे नेम आहे तुम्हाला हे पूर्णपणे संपर्क साधण्यासाठी वापरलं जाणार आहे. इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर टू चेक द ॲप्लिकंट्स एलिजिबिलिटी, ॲप्लिकंटची एलिजिबिलिटी आहे ते चेक करण्यासाठी डेट ऑफ बर्थ लागणार आहे. मोबाईल नंबर तुम्हाला कम्युनिकेशन करण्यासाठी जे संदर्भात हे जे तुम्ही पोस्टसाठी भरणार आहात फॉर्म त्या संदर्भात तुम्हाला संपर्क साधण्यासाठी हे मोबाईल नंबर लागणार आहे. सेम ईमेल ॲड्रेस लागणार आहे आणि जेंडरसुद्धा चेक ॲप्लिकंट्स एलिजिबिलिटी फॉर द पॅरलल रिझर्वेशन हे सांगणार आहे. इथे आय एग्री करत हे पूर्ण माहिती तुम्हाला भरायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर उमेदवारचं पहिले नाव, मधले नाव, त्यानंतर आडनाव फिल करायचं आहे. इथे तुमच्या नावात तुम्ही जर बदल केला असेल तर येस ऑर नो, त्यानंतर डेट ऑफ बर्थ किती आहे ते मेन्शन करायचं आहे. जेंडर मेन्शन करायचं आहे. मोबाईल नंबर तुमचा कन्फर्म मोबाईल नंबर आणि शेवटपर्यंत हेच मोबाईल नंबर ईमेल ID तुम्हाला ठेवायचं आहे. तुमचं इथे माध्यमिक शालांत परीक्षा यांचा रोल नंबर आहे ते भरायचं आहे. त्यानंतर मॅट्रिक महिना आणि उत्तीर्णित होण्याचे वर्ष, म्हणजे तुमच्या 10वीत जे तुमचं वर्ष असणार आहे, उत्तीर्णित होण्याचं वर्ष होतं ते इथे फिल करायचं आहे कॅलेंडर सिलेक्ट करून. त्यानंतर तुम्हाला सेंटर कोणतं पाहिजे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. महाराष्ट्रामधून खूप साऱ्या जागा आहेत. तुम्ही बघू शकता इथे कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई सिटी आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा असे बरेचसे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. इथे 3 ऑप्शन आहेत. 3 सेंटर भरायचे आहेत, 1, 2 and 3. त्यानंतर इथे क्लिक करून जनरेट OTP साठी सेंड करायचं आहे. आय एग्री करायचं आहे आणि हे जे नंबर आहे तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे रजिस्ट्रेशनचं जे स्टेप्स आहेत ते आपण बघून घेतलेलं आहेत. आता पूर्ण माहिती बघून घेऊयात. बाकीची पदभरतीचे सविस्तर जाहिरात आलेली आहे. नागपूर शहर महानगरपालिका नागपूर यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची कालावधी 6/12/2023 ते 27 डिसेंबर 2023 आहे आणि ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तुमची. त्याच्यानंतर इथे जे पदं दिलेले आहेत बघा कोणते कोणते आहेत. अग्निशमन व आणीबाणी सेवा आहे. असिस्टंट स्टेशन ऑफिसर आहे. त्यांची सॅलरी दिलेली आहे 38,000 पासून सुरुवात आहे. 1,22,800 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते. पद किती असणार आहेत बघा 7 पोस्ट आहेत. त्यानंतर सब ऑफिसर आहे. त्यांच्यासाठी जे सॅलरी आहे 35,000 पासून सुरुवात आहे. 1,12,400 पर्यंत सॅलरी असणार आहे. 13 पोस्ट आहे. ड्रायव्हर ऑपरेटर आहे. 25,000 पासून सॅलरी सुरुवात होणार आहे. फिटर कम ड्रायव्हर आहे. 25,500 पासून सॅलरी आहे आणि फायरमॅन आहे. त्यांची 19,900 पासून सॅलरी सुरू होणार आहे. याचे 297 जागा आहेत बघा. एकूण 350 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे बघा. एकूण पदे किती आहेत भरायची. रिक्त पदे 7 आहे. त्यानंतर आरक्षणासाठी किती आहेत ही सर्व माहिती तुम्ही इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता. आता हे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात.
इथे जे फर्स्ट आहे असिस्टंट स्टेशन ऑफिसर यांच्यासाठी जे एज्युकेशन आहे कोणत्याही शाखेचे पदवीधर असावे हे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. MSCIT हे झालेलं असावं आणि इथे तुमचं जे फिजिकल फिटनेस आहे त्याच्यानुसार हे माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर सब ऑफिसर आहे, पदवीधर झालेला पाहिजे आहे कोणत्याही शाखेतून, सेम ॲज मराठीचं ज्ञान पाहिजे आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचं उप अग्निशमन अधिकारी यांचं पाठ पूर्ण केलेले असावं हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर जे ड्रायव्हर ऑपरेटर पद आहे त्यांच्यासाठी माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्णित असणे आवश्यक सांगितलेलं आहे. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे वाहन चालक म्हणून, जड वाहन चालक म्हणून हे माहिती सांगितलेलं आहे. त्यानंतर फिटर कम ड्रायव्हर आहे, सेम ITI तुमचं झालेलं पाहिजे आहे, मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक किंवा समक्ष कोर्स उत्तीर्णित पाहिजे आहे, माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्णित असावं हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. फायरमॅनसाठी माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्णित असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांच्याकडून तुमचं उत्तीर्णित असावं हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे जे पदसंख्या व आरक्षण संदर्भात माहिती आहे हे 7 नंबर पानावर दिलेली आहे PDF मध्ये. आता जी फी असणार आहेत बघा, इथे जे फी आहे 1000 रुपये फी आहे, तुम्ही बघू शकता. जे अराखीव आहे त्यांना 1000 रुपये फी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. सो इथे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे बघून घेऊयात आपण. इथे विषय दिलेले आहेत, इथे दर्जा दिलेला आहे, माध्यम कोणतं असणार आहे, प्रश्न संख्या 60 आहे, गुण 60 आहे. उप अग्निशमन अधिकारी आहे, मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक 40 प्रश्न. म्हणजे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, त्यानंतर इथे फिटर कम ड्रायव्हर, अग्निशमक विमोचक यांच्यासाठी हे वेगवेगळे एक्झाम्स घेतले जाणार आहे. बट सेम इथे मार्क्स दिलेले आहे डिवाइड करून. फक्त इथे जी दर्जा दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आणि इथे प्रत्येकी प्रश्न संख्या 60 आहे, गुण 60 आहेत. तांत्रिकसाठी 40 प्रश्न असणार आहे, गुण 40 आहे. त्यानंतर उप अग्निशमन अधिकारी प्रश्न संख्या 40 आहे, गुण 60 आहे. आणि फिटर कम ड्रायव्हर यांच्यासाठी सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता. इथे जे फी दिलेली आहे आपण बघितलेली आहे. फी जे 1000 रुपये फी आहे, 1000 रुपये फी आहे ॲप्लिकेंटसाठी. अराखीव आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये फी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक अनाथ त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. ही नॉन रिफंडेबल फी आहे. सो इथे फॉर्म भरताना नक्कीच चेक करून घ्यायचा आहे तुम्ही. तुमचा अभ्यास झाला असेल तर नक्कीच हा फॉर्म तुम्ही नक्कीच भरायचा आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि ही तुम्ही जर कमीत कमी 10वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही इथे एलिजिबल आहात. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.